मोर्चामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सध्या बोलतात। की त्यांनी कशा पद्धतीने पत्राचाळ असेल किंवा असे अनेक प्रकल्प की जे लाल फितीमध्ये अडकवून ठेवलेत, या सर्वांना जर तुम्हाला आम्हाला सर्वांना धडा शिकवायचा असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी एक दूरदृष्टी असणारे देवेंद्रजी, इथला असणारा विकासक, इथल्या असणाऱ्या या इमारतींना, इथल्या असणाऱ्या भाडेकरूंना यांना कदाचित न्याय देऊ शकत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा स्वतः त्याचा पुनर्विकास करावं आणि त्यासाठी सुद्धा योजना आणणारं दूरदृष्टी नेतृत्व जर कोण असेल तर ते आदरणीय देवेंद्र फडणवीस आहेत, हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र एक वेगळ्या दिशेने जाताना दिसतोय। ओला दुष्काळ, सुका दुष्काळ, हे संकट, या आसमानी संकटाला तुम्हाला आम्हाला सर्वांना जेव्हा फेस करावं लागतं त्यावेळेला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये हा मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा हा सर्व भाग असेल की जो दुष्काळी होता, या सर्व दुष्काळी भागाला सुद्धा मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून या सर्वांना जोडणं, प्रत्येक गाव आणि खेड दुष्काळग्रस्त आहे, या सर्व खेड्यापाड्यांना सुद्धा पाण्याने जोडणं, तिथे असणाऱ्या शेतकऱ्यांची असणारी भूक ही लक्षात घेऊन त्यांना सर्वांना तितकी असणारी जमीन सुजलाम सुफलाम झाली पाहिजे, हे स्वप्न ठरवलं पाहिजे। हा मोर्चा महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करणारा असा हा मोर्चा आहे। या मोर्चाला आपण सर्वांनी विरोधकांचा मोर्चा समजू नका। महाराष्ट्राला गतिमान करणं हे ज्या वेळेला महायुतीचं सरकार विचार करत आहे त्यावेळेला काही एनजीओज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र असेल, देश असेल, या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून या एनजीओच्या माध्यमातून अशा काही मंडळींना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत। आणि ही सगळी मंडळी जी आज मोर्चाचं नेतृत्व करतायत, यांना जर तपासून पाहिलं तर लक्षात येईल की तुम्हाला यामध्ये सुद्धा कुठेतरी वाजले असेल। रिलायन्सच्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीचं त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये झालेलं कृत्य की जो सचिन वाजेच्या रूपाने देवेंद्रजी विरोधी पक्ष नेता होते, त्यांनी उघडकीस आणलं। याच पद्धतीने अनेक अशा एनजीओज या सर्व मंडळींना, या सर्व विरोधकांना सर्वांना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत। माझी महाराष्ट्रातील जनतेला ही विनंती आहे, हा त्यांचा असणारा हा कट हा तुम्हाला आम्हाला सर्वांना हाणून पाडला पाहिजे। कारण एकमेव आहे की महाराष्ट्राला तुम्हाला आम्हाला सर्वांना एक चांगल्या दिशेने न्यायचा आहे। इथला असणारा शेतकरी, कष्टकरी, इथला असणारा युवक, या प्रत्येकाला त्यांच्या स्वप्नाचा महाराष्ट्र की त्या महाराष्ट्राला ट्रिलियन इकॉनॉमी पर्यंत नेण्याचं स्वप्न हा प्रत्येक युवक पाहतोय। आणि या युवकाने सुद्धा त्या दिशेने विचार करायला सुरुवात केली आहे। आणि म्हणून उघडे डोळ्यांनी या सर्व आंदोलनाला, या सर्व आंदोलनाची असणारी भूमिका याकडे
डोळेझाक करणं ही तुमची आणि आमची सर्वांची राष्ट्रीयत्वाचा विचार धरून चालणारे तुम्ही आम्ही सर्वजण, तुमची आणि आमची सर्व नागरिकांची, आपली सर्वांची भूमिका असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, बूथ लेवलच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठून यांचा हा डाव जो आहे, हा डाव जर तुम्हाला आम्हाला सर्वांना उधळून काढायचा असेल तर घरोघरी जाऊन यांची असणारी ही भूमिका ही स्पष्ट करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ते तुम्ही आणि आम्ही सर्वांनी मिळून करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाऊ. सर्वांनी जागेवर उभं राहायचंय. राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम